एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी। प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी वंदू सारजा जे चतुर्णनाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणावजा दंडवत। आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझ दंडवत। आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझ दंडवत। आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका ताल मृदंग श्रोते देखा तया नमन माझ दंडवत। ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाला चालवी सकला नामा म्हणे विठ्ठला देव सुतम देवम कंस चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो। जाला करो निज चरणा जाला करो निज चरणा जाला करो निज चरणा जाला करो निज चरणा। सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अभेरू। हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिरोमणी देहूचे श्रीमान श्रीमंत वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबर यांचा आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबर म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा। कोणती थोर भक्ती देवाला आवडणारी आहे? संकल्पावी माया संसाराची संसारावरची माया काढायची आणि देवाकडे लावायची हीच थोर भक्ती देवाला आवडणारी आहे। मग या संसारामध्ये सर्वांना सुख आहे दुःख आहे। मग देवाने जसं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला राहावं लागेल। ठेविले अनंते तैसेची राहावे। जेवढा दिलेला आहे त्याच्यामध्ये समाधान म्हणायचं आहे तेवढं दाखवायचं जगाला। जास्ती दाखवण्याच्या मागे लागू नका। एखाद्याने 10 लाख रुपये जर खर्च केला असेल लग्नाला तर आपण नका 12 लाख रुपये करू कर्जबाजारी होऊन। सर्व जमीन विकावी लागते म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे
चित्ते असो द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे. संसारामध्ये कितीही उद्विग्न केलं तरी सुद्धा आपल्या वाट्याला जे संचितामध्ये लिखाण केलेलं आहे ना, आपल्या जमेमध्ये आहे ना, तेच भोगावे येतात. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फल संचिताचे. जे सुख दुःख जे भोगतो आपण ते आताचे नाही, आपल्या पूर्वीचा ठेवा त्याला संचित म्हणतात. आधी केलेलं या जन्मात आपल्याला प्रारब्ध रूपाने भोगायला येतात. म्हणून जे संचिताचं आहे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फल संचिताचे. मग आपण काय करायला पाहिजे? आपला जो संसार आहे हा सर्व देवाच्या चरणावर व्हायचा आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पायी. जो आपल्या संसाराचा भार आहे म्हणजे जबाबदारी, ती जबाबदारी भार म्हटलं तर जबाबदारी आहे ते देवावर टाकायची आणि मग जसं देवाने ठेवलेलं आहे त्याप्रमाणे राहायचं. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. अभंगाचा भावार्थ तुम्हाला कळालेला आहे नाही का? आता झोपले तरी चालेल, 11लाच उठायचं. विठाला या अभंगावर चिंतन म्हणण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आवाज बरोबर येतो सर्वांना का त्रास होतो? अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरीचं पारायण, जय हनुमान मंदिर बिलघर, तालुका वाडा, जिल्हा पालघर. गेली 75 वर्ष या कार्यक्रमाला होत आहेत आणि या वर्षी माझ्यापर्यंत आलेली सेवा आहे आमचे महेश भाऊ दलवी त्यांच्याकडून आलेली ही सेवा. काहींना वाटत असेल महेश भाऊंची ओळख कशी झाली. त्यांनी 2-3 कीर्तनं माझ्या मुखातून श्रवण केलेली आहेत. हॅलो, डबल टेबल नको, बरोबर आवाज कर. हा, आवाज चांगला ऐकायला आला पाहिजे आणि आवाज दे मला जरा. हा, आज दुसरा कीर्तन आहे. इंदुरीकर 3-3 करतो, अशी सिस्टीम असली तर तो एकच करेल. 3 करायचे आहेत आपल्याला, 1 नंबर सिस्टीम आहे. फक्त वर्म जाणे तो पारखी आपला लाईव्ह होणार आहे. आता जय बसलेले इथे आणि ते सर्व जगामध्ये आपले दिसणार आहे यूट्यूबवर. पण याच्याकरिता सिस्टीमला मी पुन्हा नाही बोलणार, तुला आवडेल तसे कर. ऐकायला चांगला आला पाहिजे आणि मला बोलायला चांगलं वाटलं पाहिजे. आज या गावामध्ये 75 वर्ष होत आहेत आणि तुमचं सर्वांचं दर्शन 75 वर्ष सप्त्याला झाले तेव्हा झालं. हे सुद्धा माझं परम भाग्य आहेत. त्यांनी मला वाटतं 2 वेळा कीर्तन श्रवण केलं. आतकोलीला केलेलं आहे, अजून आडण्याला केलेलं आहे. तिलशाला नव्हता का गेल्या वर्षी? हा, तिथलं कीर्तन ज्यांनी ऐकलं ते लक्षात त्यांच्या येईल. हा, आज या महेश भाऊंच्या मुलं तुमचं सर्वांचं दर्शन आहे. नाहीतर ही जुनी माणसं आहेत. हा लहानपणापासून माझे कीर्तन ऐकतो आहे, वाजवतो आहे लहानपणापासून. मधुकर बाबांचा मुलगा विठ्ठला विठ्ठला. या परिसरामध्ये गोविंद बाबांचा जर जन्म झाला नसता तर आपण सुद्धा परमार्थिक नसतो. ही सर्व कृपा आपल्या गोविंद बाबा गोवार यांची आहे. हा, आपल्या वाड्यामध्ये गुरुवर्य कासार बाबा राहायचे. वारले ना कासार बाबा? हा, या परिसरात आलो की पहिल्यांदा कासार बाबांचं दर्शन घ्यायचो, नंतर मी कीर्तनाला जायचो. विठ्ठला काही परिसरामध्ये गेल्यानंतर असा परमार्थ पाहायला मिळतो. डोंबिवली परिसरामध्ये गेलो तर तिकडे सुद्धा वामन बाबा, सावलाराम बाबा आणि मग वासुदेव बाबा. त्या परिसरामध्ये हजारो लोक कीर्तनाला असतात.
परवाचं कीर्तन लाईव्ह होतं, हजारो लोक समोर होते. म्हणजे मला सांगायचं आहे, ज्या परिसरामध्ये संत महात्मे जन्म घेतात त्या परिसरामध्ये परमार्थ घडतो. आणि ज्या परिसरामध्ये महात्म्याचा कोणाचा जन्म झाला नाही, तर जसे आपण पक्वास टाल विना घेऊन चाललो तर सहज लोक म्हणतात, महाराज आज कुठे आहे, तमाशा आहे का काय, गाणं म्हणा, चांगलं गाणं म्हणा. काही गावामध्ये गेल्यावर म्हणतात का, तर त्यांना याचा ज्ञान नाही. ह्याला पक्वास म्हणतात, ते ढोलकी म्हणतात. आपला विना आहे ते तुंतुना म्हणतात. हा, कीर्तनामध्ये आपल्या टाल आहेत, तमाशामध्ये ते झांज असते. आपले सुद्धा 3 वाद्य आहेत, त्यांचे सुद्धा 3 वाद्य आहेत. आपला एक वाद्य म्हणतो, त्याच्यातलं एक वाद्य काय म्हणतो ते ऐका. तमाशातले वाद्य काय म्हणतात. तमाशातला पहिला वाद्य म्हणतो नरकात जा, नरकात जा, नरकात जा. दुसरा म्हणतो कोण 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 कोण. तिसरा म्हणतो सबजन सबजन. म्हणजे तमाशा ऐकणारे आणि सांगणारे सगळे नरकात जातात. आणि आपलं जे आहे ते वाद्य ते राजस आहे आणि त्यांचं असतं ते तामस असतं. आपल्याला थोडं उतरलं तर मनीष लगेच लावतो, बरोबर. लावणी मृदुंग श्रुती टाल घोष, म्हणजे शेवू ब्रह्मरस आवडीने, याच्यातून ब्रह्मरस निर्माण होतो. या परिसरामध्ये गोविंद बाबांच्या मुले आपल्याला सर्वांना परमार्थ करता येतो. विठ्ठल विठ्ठल. आपण भक्ती तर सर्वच करतो आहे, पण कोणती देवाला भक्ती आवडते. आता अभंगाकडे आपल्याला बोलायचं आहे. बाहेर बोलणार नाही बाबा, प्रभाकर बाबा बाहेरचं नाही बोलत, मला सवयी नाही. चिंतनाकरिता अभंग निवडलेला आहे. तुम्ही एकदा पुढे सरकून घ्या, एकदा पुढे एक जागा शिल्लक आहे ना ती भरून टाका, म्हणजे मागच्यांना मागे बसू द्या. विठ्ठल विठ्ठल. कोणती भक्ती देवाला आवडते बाबा. आता तुम्ही सगळे भक्तीच करणारे आहे. खाली बसून भक्ती करतात, खुर्चीत बसून सुद्धा ते भक्तीच करतात. श्रवण भक्ती आहे. हा, 9वीदा भक्तीमध्ये पहिला क्रमांक श्रवणम, नंतर कीर्तनम, दास्य सख्य आत्मनिवेदन हे नंतरच आहे. 9वीदा भक्तीमध्ये श्रवण भक्ती. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले ते पावने, सनकादिक दान परमभक्त, सनकादिक दान परमभक्त. आता सनकादिकांनी श्रवण केलं ते परम भक्त झाले. ध्यान देऊ नाही का, कीर्तनाचा वेल फुकट जाणार नाही. श्रवण भक्तीमध्ये ते कोण झाले पावन, सनकादिक जाण परम भक्त. सनकादिक. आणि त्या सनकादिकांना तुकोबराय काय म्हणतात ते ऐका. तुम्ही सनकादिक संत म्हणा वेता म्हणणं काय लक्षात आलं का नाही. तुकोबराय काय म्हणतात, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. अर्थ कळाला का नाही. तुकारामचं सांगणं काय आहे, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. याचा अर्थ काय घेणार तुम्ही.
लोक म्हणतात तुम्हाला, म्हणून घेतात तुम्हाला संत कृपावंत, तुम्ही कृपावंत नाही. याचा अर्थ आहे तुम्ही कृपावंत नाही. सनकाधिक संत जर कृपावंत असते तर जय विजय ह्या द्वारपालांना शाप दिला नसता. आलं का लक्षात तुकोबरांचं बोलणं काय? जय विजय हे भगवंताचे वैकुंठामधले द्वारपाल, बरोबर आहे ना? हा. मग द्वारपाल द्वाराशी असताना हे सनकाधिक संत गेले होते देवाला भेटायला. मी काय घरून चिंतन मांडून करून आलो नाही का, हेच सांगेन. हा, हे लिंक आहे, कुठे बसेल सांगता येत नाही कीर्तनाची. तुकोबराय त्यांना म्हणविता कृपावंत म्हणतात. ते शब्द पहा, म्हणविता. म्हणून तुकाराम महाराज म्हणत नाही त्यांना का तुम्ही कृपावंत आहात. म्हणविता कृपावंत. काही लोक म्हणून घेतात, शास्त्री, महंत, महामंडलेश्वर हे म्हणून घेतात, पदव्या नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जर कृपावंत असते तर द्वारपालांची काय मोठी चुकी होती हो सांगा ना. जय विजय आहे द्वारपाल होते, त्यांची काय मोठी चुकी. सनकाधिकांना फक्त सांगितलं देव जरा विश्रांती करतात, तुम्ही थांबा, थोड्या वेळाने उठल्यानंतर नेतो तुम्हाला आतमध्ये. ते म्हणतो आम्हाला थांबवता तुम्ही, हा द्वारपाल. आणि मग त्यांना त्या सनकाधिकांनी शाप दिला बाबा. शाप दिला 3 जन्माचा, 1 जन्माचा नाही. 3 जन्मी त्यांना राक्षस व्हावं लागलं, दैत्य व्हावं लागलं. कोण झाले ते? हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष. कोण होता? आधीच्या जन्मातला द्वारपाल. शापामुळे. म्हणून त्यांना म्हणतात म्हणविता कृपावंत. त्याच्यानंतर कोण झाले हो? हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष कोण झाले? त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण तेच. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये कोण झाले हो? द्वापार युगामध्ये कोण? शिशुपाल आणि दंतवक्र. विठ्ठल विठ्ठल. पण त्या सर्वांचा उद्धार स्वतः देवाने केलेला आहे, लक्षात ठेवा. हिरण्यकशिपाला सुद्धा नाही, हिरण्याक्षला आणि रावणाला, कुंभकर्णाला स्वतः भगवंताने उद्धार केला त्यांचा. हा, म्हणून कोणती भक्ती देवाला आवडेल सांगता येत नाही. काही ना वाटतं मी काकडा केला, हरिपाठ केला, मी चांगलं गायलं, मी प्रवचन केलं, मी कीर्तन केलं म्हणून मी भक्त झालो नाही. हा, ही भक्ती फक्त हनुमंतरायांनीच करावी. या भक्तीच्या क्षेत्रामध्ये हनुमंतराय शहाणे ठरले. खेळया माझे हनुमंत शहाणा. लंकेवर विजय प्राप्त झाल्यानंतर सर्वांना बक्षिसा दिल्या. हनुमंतरायांना काय दिलं मला सांगा? काय दिलं हनुमंतरायांना? दिले होते जे सीतामातेने दिले होते, नवरात्राचा हार दिला होता. मग त्याच्यामध्ये सुद्धा तो शोधून पाहतो का राम आहे का. हनुमंतरायांना राम प्रभूने एक वरदान दिलेलं आहे. वरदान. कोणता वरदान दिला हनुमंतरायांना? यत्र यत्र कथा लोके विचारेशु प्रीतिशुभा. हा जोरात बोलता येईल मला, पण ह्याच्या मला मी घाबरतो. माझा आवाज गेला तर उद्यापासून माझी कीर्तन म्हणजे दररोज आहेत. हा दुसरा कीर्तनाचा आहे. मला मोकला नाही बोलायचे वाटतं, येते जरा दबळेल आवाज वाटतो मला. यत्र यत्र कथा लोके, हा असं बोलायचं सवय मला. पण याच्या मला मी घाबरतो आहे. आवाज गेला तर पुढे उद्या काय करणार मी. यत्र यत्र कथा लोके विचारेषु प्रीतिर्शुभा तत्र तत्र गतिर्वेषु श्रवणार्थ सदैव ही. हा राम प्रभू
रामप्रभूने हनुमंतरायांना दिलेलं वरदान आहे। यत्र यत्र जिथे जिथे कथा कीर्तन चालू असतील तत्र तत्र गतिर्वेशो श्रवणार्थ सदैवही। श्रवणाकरिता हनुमंता तू सदैव बसलेला असशील। विठ्ठल विठ्ठल। हनुमंतरायाची भक्ती देवाला आवडती आहे का नारदाची भक्ती? नारदांनी सुद्धा भक्ती केलेली आहे, हनुमंतरायांनी भक्ती केली। एकदा त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांना भेटण्याकरिता नारद महर्षी गेले। नारद महर्षी गेले आणि त्रेतायुगामध्ये रामप्रभूंशी बोलत आहेत। चर्चा करता करता म्हणाले, का हो देवा, एवढे भक्त आहेत तुमचे, काही भक्ताची यादी वगैरे आहे का तुमच्याकडं? काय यादी आहे का? मग रामचंद्र म्हणाले, यादी आहे ना, यादी आहे, त्या समोरच्या कपाटामध्ये आहे, पहा। आणि त्याने समोरच्या कपाटामध्ये गेला आणि ती यादी काढली। त्या यादीमध्ये नावं वाचायला सुरुवात केली। पहिलाच नाव नारदाचा होता। छाती फुगली त्याची, नाही का? पत्रक मध्ये नाव जर पहिलाच असला आणि जर का बुवा नाव टाकला तर तो म्हणतो, मी महाराज असताना माझा बुवा नाव टाकला, मी नाही जाणार त्या सप्त्यामध्ये। हा, आणि महाराज नाव टाकला पण त्याच्या समोर ह ब प प पु गु नाही टाकला, असं सुद्धा वाटतं मी गुरुवर्य आहे। गुचा अर्थ तुम्ही वेगळा नका घ्या, परम पूज्य गुरुवर्य। हा, हे नाव नाही टाकलं त्यांनी, नाही जाणार मी। हा, मी का असाच आहे का? हा, काही लोक पत्रक वाचतात, नाव आहे का पहिले ते पाहतात, कीर्तन कोणाचे आहेत ते पाहत नाही, तारीख केव्हापासून चालू होणार ते पाहत नाही, पहिले नाव पाहतात। गायनाचार्य कोण? मधुकर मास्तरी। विठ्ठल। त्या यादीमध्ये नाव हनुमंताचा शेवटपर्यंत नव्हता। ध्यान देऊन ऐका हा जरा, कीर्तन डोक्यावर न घालू नका, डोक्यात घाला। हनुमंताचं नाव त्याच्यामध्ये नाही। नारदांना आणखी अभिमान झाला, हा, अहंकार झाला का तो वाया गेला। अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे नरकी घाली अभिमान। जरी होय ज्ञान गर्व ताठा नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी ओके। असंच ठेवा, तुझा कल्याण होईल। विठ्ठल नारदांना अहंकार झाला, त्याला राहवत नाही, राहवत नाही त्याला। जिथे हनुमंतराय होता तिथे गेला धावत, याला जायची काही गरज नव्हती। हनुमंतराय एवढे शहाणे आहेत। हनुमंतरायच्या जवळ गेला आणि सांगतो, काय हनुमंता, म्हणजे काय झालं? काय रामप्रभूच्याकडे मी यादी वाचली, कशाची? भक्ताची। मग शेवटपर्यंत नावं वाचली पण तुमचा त्या यादीत नावच नाही। हनुमंतराय म्हणतात, मी नावाकरिता भक्तीच केलेली नाही, नसू दे नाव नसला तर, जाऊ आपण सप्त्याला एकतरी हजेरी लावू। मग नारद म्हणतो, शेवटचं तरी तुझं नाव पाहिजे होता त्या यादीमध्ये, टालकऱ्यामध्ये तरी। पारायणामध्ये शेवटचं तरी नाव पाहिजे होता। मग हनुमंतरायांनी जाणलं याला अहंकार झालेला आहे, याचा अहंकार घालवला पाहिजे। हनुमंतराय म्हणतात, नारदा, जी यादी रामप्रभूने तुला दिलेली आहे ना, दाखवलेली आहे ना, ती अशाच भक्ताची आहे, असेच। म्हणजे मग काय झालं? म्हणतो, खास भक्ताची यादी नाही तुला दाखवली रामप्रभूने, म्हणजे खास भक्ताची सुद्धा यादी। मग विचारून पहा जाऊन। पुन्हा गेला आणि मग रामप्रभूंना म्हणू लागला, देवा, तुमच्याकडं खास भक्ताची यादी आहे का? म्हणजे आहे ना।
मग आधी दिली नाही. तुम्ही म्हणाले भक्ताची यादी मागितली, मी ती यादी दिली. मग खास भक्ताची यादी का समोरच्या कपाटात ठेवणार आहे का? जी खास वस्तू असते, माझ्या माता माऊल्यांना माहित आहे, मंगळसूत्र, मोठी गाठवण आपली 5 तोल्याची, 10 तोल्याची, 15 तोल्याची, कोणत्या कपाटात ठेवता? समोरच्या. मग आतल्या. आणि आतल्या कपाटात ठेवली तरी त्याच्या समोरच्या खंडामध्ये नाही ठेवणार. तुम्ही लय हुशार आहेत. ठेवतात का सांगा? मग त्याच्या आतमध्ये खंड, त्याच्या आतमध्ये मग ती वस्तू ठेवली जाते. खास कपाटामध्ये, खास कपाटाच्या खास खंडामध्ये ठेवली जाते. मग रामप्रभू म्हणाले खास वस्तू आम्ही आतल्या कपाटात, खास खंडामध्ये ठेवलेली आहे, तुला घ्यायची तर घेऊन जा. आणि मग नारद महर्षी त्या कपाटाच्या जवळ जातात, तो खोलतात, आतल्या खंडामधली ती यादी काढतात. यादी काढली, पहिलाच नाव हनुमंतरायाचा त्या यादीमध्ये. शेवटपर्यंत नावं वाचली बाबा, नारदाचा नावच नाही त्या यादीत. नारद खजित झाला. आणि मग रामप्रभूंना म्हणू लागला, देवा असा तुम्ही आमच्यामध्ये पंक्तीभेद का करता? हनुमंतराय भक्ती करतो, मी सुद्धा भक्ती करतो, पण तुम्ही असा पंक्तीभेद करता, हे चुकीचं आहे. रामप्रभू म्हणाले, मी पंक्तीभेद नाही करत, मी कोणामध्ये भेद मानत नाही. नारदा, मी या गावाला सर्वांना आवडतो आहे, बिलघरच्या लोकांना सर्वांनाच आवडतो आहे. आता सप्त्याला आले, कीर्तनाला बसले, त्यांनाही आवडतो, आणि घरामध्ये बसून ते कीर्तन ऐकत असतील किंवा टीव्ही पाहत असतील तर त्यांना सुद्धा मी आवडतो आहे. राम कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडतो आहे. पण रामाला आवडणारे बोटावर मोजण्यासारखी बिलघरची लोक आहेत. हा देव म्हणतो, मला आवडणारे बोटावर मोजण्यासारखी, जे नावाकरिता जर झुरत असतील तर ती माझ्या काही कामाची नाही. म्हणजे नावाकरिता भक्ती करतात ती देवाला आवडत नाही. हा भक्ती कोणती आवडते देवाला? आपलं जे संसारावरचं प्रेम काढायचं, देवाकडे लावायचे, हीच थोर भक्ती आहे. अभंगाचं प्रथम चरण.
देवाच्या प्रथम चरणातून जगद्गुरु तुकोबर म्हणतात, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणती थोर भक्ती आवडते देवा? संकल्पावी माया संसाराची. म्हणजे संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवाकडं लावायचं, ही थोर भक्ती देवाला आवडणार. आपण काय करतो? नाटक करतो, नाटक परमार्थ करण्याचा. मी एवढ्या वाऱ्या केल्या, एवढा काकडा करतो, एवढा भजन करतो, मी हरिपाठ करतो, हे नाटक करतो आपण. पण आपण संसार असा करतो का जो परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा चांगला संसार आपला नाही का? संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवाकडं लावायचं सांगितलेलं आहे. ही थोर भक्ती आहे. तुम्हाला खरंच म्हणजे हा एकदा संत कबीर महाराजांकडे एक व्यक्ती गेला, साधक गेला. संत कबीरांना सांगितलं, महाराज तुम्ही भक्ती करता, आम्हाला सुद्धा भक्ती करायची आहे. भक्ती कशी करायची विचारलं पाहिजे आपण. तेवढ्यामध्ये कबीर महाराजांनी विचारलं, बाबा तू व्यवसाय काय करतो, कामधंदा काय करतो? त्याने सांगितलं, मी शेती लागवड करतो आहे, शेतकरी आहे मी. मग त्याला सांगितलं, तू भात लावतो का? भात म्हणाला, हा लावतो. पेरणी कुठे करतो? पेरणी मालावर करतो. आणि मग तिथून काढून कुठे लावतो? सांगितलं, शेतात. मग कबीर महाराज सुद्धा तेच म्हणाले, वहां से उखाड़ने का वहां पे लगाने का यही नाम भक्ती है. तर तो शेतकरी म्हणाला, हे तर आम्ही दररोज करतो, हेच काय आम्हाला सांगतो. पण लक्षात बसत नाही लोकांच्या. संतांचं सांगण्यामध्ये काय ताकद आहे आणि कसे सांगतात हे कळत नाही आपल्याला. आता आम्ही जर म्हणालो तुम्हाला कीर्तनातून चांगलं घेऊन जायचं असतं, आता आम्ही सहज म्हणू चांगलं घेऊन जायचं कीर्तनातून. आता जाताना बघा नवीन चपली कोणाच्या घाला पायात. महाराजांनी सांगितलं चांगलं घेऊन जायला. अरे चांगले विचार घेऊन जायचे असतात कीर्तनातून. लोकांच्या दरिद्री चपली घेऊन नाही आपला भला होणार. चांगले विचार, हा अर्थाचा अनर्थ नका करू. आम्ही एकदा एक कर्जतला गेलो, मुक्कामाला राहिलो वस्तीला. आणि मला उशी लागते डोक्याखाली. मी आईला म्हणाला, आई अगं काही उशाला आहे का? तेवढ्यामध्ये आई लागली रडायला. रडते रडते 5 मिनटं 10 मिनटं झाले. आणि मग थांबल्यानंतर विचारलं, आई मी तुम्हाला वाईट म्हणालो काही? अहो तुम्हीच म्हणाले ना महाराज उशाला काय नाही का? माझ्या उशाचं लग्न होऊन महाराज 10 वर्ष झाली, अजून काय नाही म्हणतो. माझ्या तेव्हा लक्षात आलं का हिच्या मुलीचं नाव उषा आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थाचा अनर्थ नका करू. आम्ही चांगलं घेऊन जायला सांगितलं, चांगले विचार कीर्तनातून घेऊन जायचं असतात. म्हणून अर्थाचा अनर्थ करू नका. संत कबीरांचं सांगणं आहे, वहां से उखाड़ने का वहां पे लगाने का यही नाम भक्ती है. म्हणजे आपला जो संसारावरचा प्रेम आहे तो काढायचा आणि देवाकडे लावायचा, याला ना म्हणतात भक्ती. हीच थोर भक्ती आवडते देवा. देवाला आवडणारी ही भक्ती आहे. पण आपण काय करतो? संसाराच्याच मागे जास्ती लागतो आणि म्हणतो आपली भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही. कशी पोहोचेल हो? भक्ती करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. आता काही लोक एकविरेला जातात, जीवदानीला जातात. जातात की नाही? जातात त्याने हो म्हणा. जातात ना? हा. मग जाऊ नका असं मी नाही सांगणार तुम्हाला. जायचं, पण तिथे काय घेऊन जातात? कोंबडे. बरोबर. हा, ती माऊली म्हणाले कोंबडे घेऊन जातो. कोंबडे घेऊन जायचे बिनधास. जायचं असेल तर मला सुद्धा सांगा, मी सुद्धा येतो तुमच्या जोडीला कोंबडा घेऊन. लाईव्ह आहे आपलं कीर्तन, ऐकू द्या. हा, पण ते खरं आहे ते सांगेन. एकविरा मातेचा वाहन काय आहे हो? कशावर बसते ती? कोंबड्यावर. कोंबड्यावरच बसते. तिचा वाहन आहे, तो घेऊन जायचा असतो आपण तिथे गेल्यानंतर. पण तिथे गेल्यानंतर त्याला कापायचा नसतो.
तिथे गेल्यानंतर त्या कोंबड्याला कापला का ती कोपते आपल्यावर. कोपल्यानंतर काय होतं, तिथे गेल्यानंतर आपली भांडण लावतात. एकविरेला एवढी भांडणं होतात, हात पाय असे बांधून येतात गल्यामध्ये. काय झालं, एकविरेला गेलं होतं, किती होते, 25 लोक, 25, 50, 100 लोक जातात आणि भांडण करतात. आम्ही लाखोच्या संख्येने, करोडाच्या संख्येने पंढरपूरच्या वारीला जातो. कधी भांडण झाली का होत नाही. आणि इकडे का 100-200 लोकांमध्ये भांडण होते, याला कारण आहे त्या देवीचा वाहन कोंबडा आहे. तो तिथे जाऊन कापल्यानंतर ती कोपली जाते आपल्यावर आणि ती स्वतः येऊन मार देत नाही, दुसऱ्याकडून मारून घेते. एखाद्या आपल्या वाहनाला, एखाद्या बाईकवर किंवा 4 व्हीलर गाडीवर उपट जर एखाद्याने आपल्या देखत घातली लोखंडाचा सलई घेऊन, तर तुम्ही काय करायला हवं, त्याला सोडणार नाही. हा, मग आपल्याला जसा आपल्या वाहनाच्या बद्दल राग येतो, मग तिला राग येत नाही का. हा, म्हणून भक्ती जर त्या देवीची करायची असेल तर कोंबडा तिथे त्या पर्वतावर सोडून द्यायचा आणि घरी यायचा, तर ती भक्ती देवीला आवडते. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व सुखाच्या करिता धावपळ करतो आहे, सुख आपल्या पदरामध्ये पडत नाही. याला कारण आपण भक्ती चुकलेलो आहोत. हा, आपल्या हातून भक्ती होतच नाही. आपण फक्त काय करतो, धावपळ करत असतो, धावताना दिसतो भक्ती करतो, भक्ती, पण भक्ती काही नाही. एकदा एका नदीच्या पलीकडे जायचं होतं 4 लोकाला. हल्दीला चालले होते ते. हल्दीला जाणार माहित आहे तुम्हाला. हां, का हल्दी म्हणतात का त्याला म्हणतात, काही ठिकाणी त्याला म्हणतात, काही ठिकाणी हल्दी म्हणतात. हां, मी आलो होतो हल्दीला. लई गर्दी असते तुमच्या परिसरात. या 2 हल्दीला आलो होतो मी. कोणाच्या, दशरथ महाराजांच्या मुलीच्या सलोनीच्या हल्दीला आलो होतो मी. हा, हल्दीला एवढी गर्दी, पण तिथे हरिपाठ झाला हल्दीला आधी. लक्षात घ्या, तुम्हाला मला हे सांगायचं आहे. हा, हरिपाठ झाला आणि मग त्यांच्या जावयाच्या सुद्धा तिकडे हल्दीला गेलो मी. का, तर जावयाच्या घरी सुद्धा माझा सप्ताह असतो आणि तिथे 2-3 कीर्तनं माझी झालेली आहेत. काल्याची कीर्तनं, जागरणची कीर्तनं. विठ्ठल विठ्ठल. ते 4 लोक चालले होते नदीच्या पलीकडं. जाताना त्या नाववाड्याला सांगितलं आम्हाला पलीकडे सोडा. सोडलं पलीकडं. गेले बाबा हल्दीला गेले, पिऊन तर झाले. आणि मग येताना रात्री 12 वाजता आले. 12च्या नंतरच येतात ते, लवकर येत नाही. 12 वाजता ते निघाले. येऊन पाहतात नदीच्या किनारी तर नाववाडी नाही दिसत. आता जायचं कसं. बघा, संसारावरचा प्रेम काढून देवाकडे लावायचं, याच्यावर चिंतन चालू आहे. हा, तुम्ही कितीही कीर्तन ऐका, तुम्हाला नाही वेगळं वाटणार नाही. त्या किनाऱ्यावर आल्यानंतर नाववाडी दिसत नाही, नाव दिसते आहे. मग त्या चौघांनी विचार केला, नाववाडी गेला तर जाऊ द्या, आपण बसायचं. वल्वा आहे ना, ते वल्ल मारतात ते. ते म्हणते आपण चौघे आहोत. मग दोघांनी आधी बसायचं मारायला, नंतर मग त्याची पाली झाली का यांनी बसायचं दोघांनी. ठरलं यांचं. ठरल्याप्रमाणे ते मग नावेमध्ये बसले. वल्वे मारतात. ते थकले. 1 तासानंतर 1 वाजला. मग 1 वाजल्यानंतर ते दोघे बसले. हा, मग ते थकल्यानंतर ते बसले. असे करता करता अजून काही ते पलीकडे जात नाही. पलीकडं जातच नाही. आणि पहाट झाली. 5 वाजले आणि 6 वाजल्यानंतर त्यांना दिसायला लागला सर्व काही. का रे, अजून किनारा तर दूर आहे. पाऊस पडला होता की काय, नदीमध्ये पाणी वाढला की काय, ते चौघे म्हणतात. आणि मग विचार करतात, आता आपण किती दूर आलो, आपण आता मागून सुद्धा पाहिलं पाहिजे. मागून पाहतात तर म्हणते होडी तर जाग्यावरच आहे, नाव आपली जागेवरच आहे. म्हणजे कारण काय, म्हणतो अरे फसलो आपण. म्हणजे काय झालं, म्हणजे दोरी त्या नाववाडे झाडाला बांधून ठेवलेली आहे.
त्याने होडीला दोरी बांधून आणि झाडाला बांधली होती. आता किती बोलवे मारल्यानंतर ते पलीकडे जातील सांगा? सांगा लवकर. का जाणार नाही? 2 दिवस मारले तर 5 दिवस जाऊ शकत नाही का? मग पलीकडे जायचं आहे, काय करायला पाहिजे? दोर सोडलं पाहिजे ना. हा, मग आपण सुद्धा संसारामध्ये तेच करतो. हा, आपला प्रेम, तो प्रेमाची दोरी संसाराला बांधून ठेवली, ती आपण सोडत नाही, म्हणून आपली भक्ती देवाला आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपल्याला भगवंतापर्यंत जायचं जर असेल तर संसाराची दोरी आपण सोडली पाहिजे, तरच आपण पलीकडे जाऊ. हीच थोर भक्ती आवडते देवा. हा, हीच संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम काढायचं, देवाकडे लावायचं, ह्याला थोर भक्ती म्हणतात. आणि देवाने जसं ज्याप्रमाणे आपल्याला ठेवलेलं आहे त्याप्रमाणे राहायचं. अभंगाचं दुसऱ्या चरणातून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, ठेविले अनंत तैसेची राहावे. भगवंताने जसं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपण राहायचं आहे. चित्ती असू द्यावे समाधान. हा, मोठे पण करायचं नाही. मोठ्यांकडे पैसा जास्ती आहे त्यांचे बरोबरी करायच्या मागे लागायचं नाही. हा, एकदा एक बेडूक, लहान बेडूक असतो, त्या डबकामध्ये असतात, आपण तेच म्हणतो की नाही, डबक म्हणतात छोटासा. तिथे त्या बेडकाला बैल दिसला. बैल पाणी पिण्याकरिता आला होता. तो लहान होता, घाबरला तो. आणि बैल निघून गेल्यानंतर तेवढ्यामध्ये त्याची आई आली. बेडकी तिला म्हणतात ना, हा, ती आली. बघा, जसं देवाने ठेवलेलं आहे त्याप्रमाणे राहायचं. त्या बेडकुलीला तो बेडूक लहान लेकरू सांगू लागला, आई मी असा मोठा जनावर कधी पाहिला नाही, फार मोठा होता. मग ती आई त्याला फुगवून दाखवते, एवढा होता का? तो म्हणतो नाही आई मोठा होता. पुन्हा ती फुगवून दाखवते, एवढा होता? नाही आई मोठा होता. एवढा? असे करता करता ती फुटूनच गेली. हो, मेली आई. मला सांगा, त्या बेडकाला बैलाचा एवढा होता येईल का सांगा? म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे. मोठेपण करायचं नाही बाबा. हा, देवाने जसं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे राहायचं. समाधान असायला पाहिजे. समाधान,
चित्ती असू द्यावे समाधान. सुख आलं तरी सुद्धा समाधान, दुःख आलं तरी समाधान. हा, जो माणूस ज्या सुख दुःखाने विचलित होत नाही, भगवंत अर्जुनाला सांगतात, तो माणूस मोक्ष पदाचा अधिकारी ठरतो. यही ना व्यथयन्ते ते पुरुषर पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सो मृतत्वाय कल्पते. विठ्ठल विठ्ठल. सुख आलं तरी समाधानी, दुःख आलं तरी समाधान. एकदा एक प्रधानजी राजाच्या दरबारामध्ये काम करायचा आणि तो समाधानी होता. काही झालं तरी तो म्हणायचा, देव करतो हे बऱ्यासाठी करतो, होतं हे बऱ्यासाठी, सवय होती. आणि एक दिवशी राजा आणि प्रधानजी जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर एका झाडाच्या सावलीला त्यांना आनंद वाटला, जरा बसल्या, झोपी गेले. झोपी गेल्यानंतर तिथे वाघ आला. वाघाने त्या राजाच्या पायाला झडप घेतली आणि त्याचा पायाचा अंगठा तोडला. तोडल्याबरोबर सर्व उठले आणि मग तो वाघ पळून गेला. पळून गेल्यानंतर त्याचा रक्तबंबाळ पाय झालेला आणि तेवढ्यामध्ये प्रधानजीच्या तोंडातून ते शब्द निघाले, होते हे बऱ्यासाठी होतो, देव करतो हे बऱ्यासाठी करतो. आणि राजाला ह्या गोष्टीचा राग आला. अरे हा माझा प्रधानजी आहे आणि माझ्या पायाचा अंगठा तोडला वाघाने, तरी सुद्धा याला कसं बरं वाटतं. बोलण्याचा अर्थ त्याला कळला नाही. मग त्या राजाने प्रधानजीला आपल्या राज्यामध्ये कैद करून टाकलं, कारागृहामध्ये टाकलं. कारागृहामध्ये बंद करत असताना, लॉक करत असताना तरी सुद्धा प्रधानजीच्या भाषेमध्ये बदल नाही. तो म्हणतो, देव करतो हे बऱ्यासाठीच करतो, होते हे बऱ्यासाठीच. राजा विचार करतो आहे, मी याला बंद केलं तरी सुद्धा हीच भाषा आहे आणि वाघाने माझा अंगठा खाल्ला तेव्हा सुद्धा हीच भाषा. राजा 4 दिवसाने विचार करता करता टेन्शन मध्ये येतो आणि घोड्यावर बसतो आणि अरण्यामध्ये निघून जातो. अरण्यामध्ये निघून गेल्यानंतर तिथे भिल्ल लोक असतात, जंगली लोक, भिल्ल लोक असे ते बाण घेऊन असतात किंवा भाले घेऊन असतात. त्या जंगलातल्या देवीच्या करिता त्यांना साधूने त्यांच्या सांगितलं होतं, आपल्या देवीला नर बली द्यायचा आहे, तुम्ही घेऊन या, जंगलामध्ये कोणी भेटेल त्याला घेऊन या. आणि नेमकाच राजाला पकडला त्या बिल्लांनी. त्या राजाला पकडला आणि त्या देवीच्या समोर सांगितलं, साधू महाराज हा नरबली आणलेला आहे देण्याकरिता. त्यांचा साधू महाराज म्हणतो, त्याला आता आंघोळ घाला आणि त्याला चेक करा बाबा, व्यंग आहे का अव्यंग आहेत, नाही का, त्या देवीला चालणार नाही. नाहीतर चेक केलं बाबा. आंघोळ करताना त्याच्या पायामध्ये सॉक्स होते, ते काढायला लावले, काढले आणि मग त्याच्या पायाचा अंगठा नाही म्हणून त्या लोकांनी विचारलं, बाबा पायाचा अंगठा नाही तुमचा, काय झाला? तर त्याने सांगितलं, आम्ही एकदा आलो होतो जंगलामध्ये, तेव्हा पायाचा अंगठा वाघाने खाल्ला माझा. तेव्हा मग ती लोक म्हणतात, त्या भिल्ल लोक त्या गुरुजींना, देवा त्या पायाचा अंगठा नाही त्याच्या, तो म्हणतो वाघाने खाल्ला. मग काय करायचं, द्यायचा का हा बळी? त्यांचा गुरुजी म्हणतो, नाही चालणार, हा वाघाचा उष्ट आहे, उष्टी वस्तू देवीला नाही चालणार, आपल्या जिथून आणलं तिथे सोडून यायला, हा काही कामाचा नाही आपल्या. आणि ते भिल्ल लोक घेऊन जातात, जिथे पकडला होता तिथे याला सोडून दिलं. एकाने धक्का मारला, राजा पडला. पडल्यानंतर राजा म्हणतो, लात मार, पुन्हा असा मरायला एकटा नाही येणार मी. घोड्यावर बसला राजा. मग विचार करत 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 त्याच्या मनामध्ये विचार आला, का रे वाघाने जर अंगठा खाल्ला नसता तर माझी मान गेली असती. प्रधानजीचं बोलणं खरं आहे, होते हे बऱ्यासाठी होतो, देव करतो हे बऱ्यासाठी करतो. त्याच्या लक्षामध्ये आलं का आपण चुकी केली, प्रधानजीला बंद केलं. राजवाड्यामध्ये गेला, सरळ कारागृहाकडे गेला. कारागृहाकडे गेला आणि लॉकचा म्हणजे लॉक खोलला, त्याला बाहेर काढला, सर्व हकीकत सांगितली. प्रधानजी तू सांगितलं ती गोष्ट खरी ठरली, देव करतो हे बऱ्यासाठी करतो, सर्व हकीकत त्याला प्रधानजीला सांगितली. आणि मग
प्रधानजीला तो म्हणू लागला, हे सर्व खरं आहे, पण मी तुला बंद केलं तरी सुद्धा तुझी भाषा हीच होती. हे कसं खरं? देव कसं काय बऱ्यासाठी करतो ते सांग मला. तेव्हा प्रधानजी म्हणू लागला, प्रधानजी म्हणतात, राजेसाहेब, जर तुम्ही मला बंद केलं नसतं तर मी तुमच्या जोडीला असतो. जेथे जावे तेथे तू माझा संगाती. राजाच्या जोडीला प्रधानजी असतोच, मी तुमच्या जोडीला असतो. त्या भिलांनी आपल्या दोघांना नेलं असतं. तुमचा पायाचा अंगठा वाघाने खाल्ला म्हणून तुम्हाला सोडून दिलं असतं. माझं काहीही खाल्लेलं नव्हतं. माझी सरळ बळी गेली असते त्या देवीला. म्हणून तुम्ही एक कारागृहामध्ये मला बंद केलं. हे सुद्धा देव करत. हे बऱ्या देव ठेविलं तैसे राहावे, देव ठेविलं तैसे राहावे, समयासी सादर भावे, देव ठेविले तैसे राहावे. जसा समय असेल त्याप्रमाणे राहायचं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे. हा, मिळतात ना, देव देतो ना आपल्याला, त्याच्यामध्ये समाधान मानायचा. नाहीतर आपला समाधान कधीच नाही होणार. हो, पैशाने तर समाधानच नाही होणार. घरं बांधली तर समाधान होईल का? नाही. अहो, आपली घरं तर दगड मातीची आहेत. ज्याची सोन्याची घरं होती, कोणाची? हा, त्याचा समाधान नाही झाला. किती घरं सोन्याची. लंका माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाचे, जेथे 7 लक्ष तेथे वीट बंदी. कोटी घरे जेथे कासा आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. त्याच्या जोडीला कवडी गेली नाही, त्याचं समाधान झालं. मग आपलं समाधान होईल नाही. मग त्या रावणाची संपत्ती एवढी, मग बायका किती होत्या रावणाला? 80,000 ज्या सुंदर दानवी, 80,000 ज्या सुंदर दानवी. दया मंडोदरी, दया माझी, दया माझी, दया माझी, दया माझी. 80,000 बायका रावणाला होत्या. हा, नातू किती होते त्यांना? मुलं 1.25 लाख नातू होते. इलेक्शन लढण्याची गरजच नव्हती. बिनविरोध रावण. रावण महाराज की जय. पण समाधान नाही. 80,000 त्यापैकी मंदोदरी सारखी पत्नी, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातके नाशनम. 5 पैकी ती मंदोदरी पत्नी रावणाची. तरी सुद्धा समाधान नाही. समाधान असतं तर सीता मातेचं अपहरण केलं नसतं. त्याच्यामुळे त्याला मारावं लागलं. लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. जगामध्ये कोण सुखी आहे? जो देखे सो दुखिया बाबा. थोड़ा सा नॉर्मल देना म्हणा. सुखिया कोई नहीं राजा दुखिया, प्रजा दुखिया,
विष्णु महेश दुखिया जिसने सृष्टि बनाई है। कहत कबीरा वो नहीं दुखिया जिसने मन को जीता है। कबीर महाराज म्हणतात ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते सुद्धा दुःखी आहेत, त्यांचं नाही समाधान झालं। मग कोण समाधानी? जिसने मन को जीता है, मनाला ज्याने ताब्यात ठेवलं तो सुखी आहे। नाहीतर याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी। प्रधान कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा हमारा, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे इंद्र हमारा, इंद्र कहे ब्रह्म सुखी, ब्रह्म कहे शंकर प्यारा, शंकर कहे विष्णु सुखी, विष्णु कहे भक्त हमारा। कोण कोणाकडे बोट दाखवतो? महेशा कोण कोणाकडे बोट दाखवतो? गरीबाला वाटतो तो श्रीमंत सुखी आहे, श्रीमंताला वाटतो तो राजा सुखी आहे, राजा म्हणतो महाराज सुखी आहे, महाराज म्हणतो इंद्र सुखी, इंद्र म्हणतो ब्रह्म, ब्रह्म म्हणतो शंकर, शंकर म्हणतो विष्णू, विष्णू म्हणतो भक्त हमारा। आता भक्त कोणता सुखी? गुटखा खातो तो, तंबाखू खातो तो, बीडी पितो तो? मग भक्त सुखी जो नाम जपे, बाकी दुखिया सब संसारा। विठ्ठल विठ्ठल समाधान फार वेगळं आहे, समाधान मानायचं असतो। जगद्गुरु तुकोबारांना समाधान प्राप्त झाला कशामुळे? सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी सदा चित्ता सदा नाम घोष करू हरी कथा, म्हणजे नाम चिंतन सदा करू, सदा केल्याने सदा समाधान। बघा पुढे सदा आहे, मागे सदा आहे। सदा चिंतन केलं सदा समाधान, कधी कधी चिंतन केलं कधी कधी समाधान। पण तुकोबारायांचा सदा नाम घोष करू हरिकथा, हरिकथा म्हणजे हरीच्या कथेचं कथन, त्याच्याने फायदा तेने सदा चित्ता समाधान, चित्ताला समाधान लाभतो। कधीतरी अभंगावर चिंतन आहे का? पहिल्या दिवसाचं जर असता तर नाम पर हा अभंग निवडतो मी। सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा। विठ्ठल विठ्ठल ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावी समाधान। चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे, पण आपण आपल्याला समाधान का लाभत नाही? आता आपल्या घराच्या समोर एखाद्याने बंगल्याचं काम चालू केला तर तुमचा आनंद होईल का दुःख होईल तुम्हाला? काय होईल? पोटात दुखेल, मग डॉक्टरकडे जायचं, सांगायचं डॉक्टर साहेब माझ्या पोटात दुखतो। मग तो विचारे केव्हापासून? समोरवाल्याने बंगला बांधायला घेतला तेव्हापासून। मग कोणतं इंजेक्शन द्यावं लागेल तुम्हाला? तुम्हालाही बंगला बांधून द्यावा लागेल, तेव्हा पोट दुखत थांबेल तुमचं। विठ्ठल आपला मन म्हणजे काय होतं, आपण त्याच्यामुळे आपला मन दुखावला जातो, असं करायचं नाही। हा म्हणून तेच अभंगाचं तिसरं शरीर सांगतात।
तिसऱ्या चरणातून जगद्गुरु तुकोबर म्हणतात वाहिल उद्वेग म्हणजे उद्विग्न आपण होतो दुसऱ्याचं पाहिल्यानंतर याचं झालं आता आपलं कसं होईल हा उद्विग्न याला म्हणतात मग त्याच्यामुळे आपल्याला सुख प्राप्त नाही होत आपल्या वाटेला दुःखचे केवळ हा आणि भोगणे ते फल संचिताचे आता जे आपण सुख दुःख भोगतो आता काही गरीब आहेत काही श्रीमंत आहेत ही कशाची फलं आहेत आपल्याच कर्माची फलं आहेत दुसऱ्याकडे बोट दाखवायची नाही प्रत्येक माणूस आपापल्या कर्माची फलं भोगतो गरीब आणि श्रीमंत संचिताचे फळ आपुलिया संचिताचे फळ आपुलिया घडे संचिताचे मूल म्हणजे आपल्याच संचिताचं जे आहे ते आपण भोगतो आहे मग तुम्ही मला संचित म्हटलं तर काय महाराज संचित म्हटलं तर काय ते पटवून देतो हा संचित प्रारब्ध आणि क्रियामान हे कळालं का आपल्याला संचित कळालं समजायचं आता जो आपण श्रवण करत आहात मी चिंतन सांगतो तुम्ही ऐकतात आणि हे गातात याच्यातून जो आपल्याला पुण्याची सामुग्री जमेला जाते आपल्या सर्वांच्या ती जमेला जाते त्याला संचित म्हणावं आता कर्म करतो श्रवण करतो याला क्रियामान म्हणायचं ही क्रिया आहे याला क्रियामान म्हणतात जमेला गेलं आपलं त्याला संचित म्हणायचं आणि त्याच्यातून ते आपल्याला भोगायला येतात ते प्रारब्ध रूपाने विठ्ठल विठ्ठल अजून सोपं सांगू आपण शेतकरी आहोत पेरणी करतो आपण पेरणी जास्त करून कोणता भात लावता तुम्ही इकडे पेरणी करताना आता तोरण्या गेला जिनी गेली गुजरात अकरा गेला मसुरी गेली सगळे गेले ना ते आता नवीन आले सुवर्णा हा ते आपल्या मनामध्ये पकडा तुम्ही कोणता असेल तो तुम्ही पेरणी केली बरोबर पेरणी केली लागवड केली आणि मग झोडणी केली याला क्रियामान म्हणतात झोडणीपर्यंत आणि जेव्हा ते कणग्यामध्ये ठेवतो ते संचित कणग्यामध्ये ठेवले जमेला संचित म्हणायचं आणि आपल्या घरातले तांदूळ संपले का त्याच्यातून 5 पोते काढायचे राईस मिल मध्ये घेऊन जायचे भरडून आणले का त्याला म्हणायचं प्रारब्ध आलं का लक्षात नाही क्रियामान संचित आणि प्रारब्ध मग आपण ते भरडून आणले तांदूळ का आपण म्हणतो नाही रे आपल्याला बासमती चावल पाहिजे होते बासमती पाहिजेत मिळतील का नाही मिळणार का तू पेरणी कोणती केली तू बासमती पेरायचे होते ना तुला जर पाहिजे होते तर तू जी पेरणी केलेला आहे तुला तेच तांदूळ खावे लागतील मग जसे तुम्ही कर्म केले ते संचितामध्ये जमेला गेले प्रारब्ध रूपाने तुम्हाला भोगावेच लागतील विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात भोगणे ते फल संचिताचे आलं संचित लक्षात हा आपले जे जमेला असतो ते संचित म्हणायचे आणि आपल्याला जेव्हा मिळतात सुख किंवा दुःख ते आपल्याला प्रारब्ध रूपाने भोगायला येतात कोणी असू द्या याच्यामध्ये चुकीला माफी नाही तो कोणी असू द्या देव असो का देवाचा बाप हा राम असो का रामाचा बाप दशरथ त्यांना सुद्धा येथे नाही उलो आले अवतार केला ते कामाला जीवन कीर्ती
नाही उरो आले अवताला येरत ते पामर जीव कितीतरी येऊन म्हणजे गेले, पण त्यांना सुद्धा त्यांच्या कर्माचे फल भोगावे लागले. आता तुम्हाला 100% पुरावा द्यायचा आहे. भोगणे ते फल संचिताचे. जे भगवान रामचंद्राच्या बापाला चुकलं नाही, ही कर्माची गती आहे. कर्मे श्रीराम वनवास केला, कर्मे श्रीराम वनवास केला, कर्मे दशरथ वियोगी केला, दशरथ वियोगी केला, कर्मे श्रीराम वनवास केला, कर्मे श्रीराम वनवास केला, कर्मे रावण शय पावला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी, बडे गवारा साधन, बडे गवारा साधन, वियोग घडला सीता देवी, बडे गवारा साधन, बडे गवारा कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथ राजाला प्रभू रामचंद्राचा वियोग झाला आणि त्याला मरावं लागलं. असा बाप झाला नाही जगामध्ये. आता तुम्हाला बापावर चिंतन नाही मला मांडायचं. बापावर चिंतन मांडलं तर तुम्ही सगळे रडाल, आईवर चिंतन मांडलं तर रडाल, कारण दररोज तेच मला धंदा आहे. दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे. काय बापाने केलं हो. दशरथ राजा आपल्या मुलाच्या करिता आपला प्राण त्याग करतो आहे. असा जगात बाप झाला नाही कोणी. अहो 14 वर्षांनी येणार होते रामप्रभू, कायमचे नव्हते गेले, तरी सुद्धा प्राण त्याग करतो आहे. सीता मातेला वियोग झाला प्रभू रामचंद्राचा. कशामुळे? ही कर्माची गती आहे माऊल्यांनो. जेव्हा राम प्रभू तिच्यापासून दूर झाले, संचितावर रोसायचं माणसाने, दुसऱ्या कोणावर रोसायचं नाही. त्या लंकेमध्ये सीता मातेला रावण घेऊन जातो आणि तिच्या जवळ एक त्रिजटा नावाची राक्षसी नसते. कारण आपलं हे कीर्तन कायमचं राहणार आहे. हा जय नावाचा मुलगा आहे ना, हा यूट्यूबवर टाकणार आहे. आपल्या गावाचं नाव बिलघर हे कायमचं याच्यामध्ये कैद होणार आहे. सीता मातेच्या जवळ रावण त्रिजटा नावाची राक्षसीन ठेवतो आणि त्या त्रिजटेला राक्षसीनेला सीता माता काय विचारते ते ऐका. हरी काय दृष्ट आचरण होते म्या केले. हे फार उंच गातो मी कीर्तनात, पण आज मला त्रास होतो म्हणून मी गात नाही. तुम्हाला मागे पकडता येईल. काय दृष्ट आचरण नाही जमणार मला. होते म्या केले. काय दृष्ट आचरण होते म्या केले. तीर्थव्रत होते कवणाचे भंगिले. गायी वत्सा पत्नी पुरुषा विगडिले. न कले व संचित चरण अंतरले. मला संचित सांगायचंय. सीता माता म्हणते त्रिजटेला काय दृष्ट आचरण होते म्या केले. आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, याच्या बोल माझं असं झालं. नाही, तसं नाही. काय दृष्ट आचरण होते म्या केले. तीर्थव्रत होते कवणाचे भंगिले. गायी वत्सा पत्नी पुरुषा विगडिले. न कले व संचित चरण अंतरले. सांग ओ त्रिजटे सखे ऐसी मात. सीता माता त्रिजटेला सांगते मी काहीतरी लोकांचं वाईट केलेलं असावं. गायी वासराचे ताटातूट केलेली असावी. माझ्या प्रभूचे चरण माझ्यापासून दूर झाले. त्रिजटे तू सांग मी काय केलेलं असावं. सीता माता आपल्या स्वतःच्या संचितावर रुसते, दुसऱ्या कोणावर नाही. माणसाने आपल्या संचितावर रुसावं.
आपण आधीच्या जन्मामध्ये चुकी केली असेल तर या जन्मात सुद्धा आपल्याला भोगावी लागते. सीता मातेच्या हातून काय चुकी झाली होती हो? भगवान रामचंद्र त्यांच्यापासून दूर का झाले? कधी विचार केला? सीता मातेने पक्षी पाळले होते. पक्षी पाळतात का तुम्ही महिला वर्ग? हा, पाळणाऱ्याने लक्ष द्या, ध्यान देऊन जरा. सीता मातेला दुःख भोगावं लागलं म्हणून तुम्ही दुःख भोगणार नाही कीर्तन ऐकलं तर. सीता मातेने एका पक्षाला पिंजऱ्यामध्ये ठेवला आणि तिचा एक जोडीदार बाहेर. दोन जोडी जर ठेवली तर तुम्हाला काही होणार नाही, पण जर का नर आतमध्ये ठेवला ना, मांदी बाहेर असेल किंवा मांदी आतमध्ये ठेवले, नर जर बाहेर असेल तर तुम्हाला सुद्धा त्या मुक्या प्राण्यांचा पक्ष्यांचा शाप लागेल. हा, त्या पक्ष्यांनी शाप दिला होता सीता मातेला, असं असं तुम्हाला होईल. आणि रामप्रभूला शाप दिला होता नारदाने, आधी तुम्हाला वानरांचीच गरज लागेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे आपल्या संचिताचे जे आहे आधीच्या जन्मातलं या जन्मात भोगावं लागते. म्हणजे भोगणे ते फल संचिताचे. संचिताचं भोग आहे आपण गरीब, काही लोक श्रीमंत. या लोकांनी आधीच्या जन्मात चांगलं केलेलं असावं. हा, आपण गरीब का, तो श्रीमंत का, याची कारणं आहेत. एकदा एका गावामध्ये दोन मुलं लहान असे चालत असताना ते म्हणतात, का रे, हा तर घराणा फार श्रीमंत होता, तो गरीब झाला, आणि हा गरीब घराणा होता, याच्या 3 माल्याची बिल्डिंग झाली, याचं काय कारण? ते एक आजोबा काठी टेकत चालला होता. तो सांगतो, मी सांगू तुम्हाला? म्हणजे सांगा ना बाबा, काय कारण? मग ते म्हणू लागले का याच्या बापाने स्वतःच्या घरावर कौलं टाकले नव्हते, तेव्हा माचुंडे असायचे पेंड्याचे. स्वतःच्या घरावर त्याने कौलं टाकले नाही, माचुंड्याचं घर ठेवला आणि आपल्या हनुमान मंदिराच्या वरती कौलं टाकली, म्हणून याची 3 माल्याची बिल्डिंग झाली, आजोबांनी सांगितलं. मग ती दुसरी मुलं म्हणतात, बाबा बरं आहे, खरं आहे तुमचं बोलणं, पण हा श्रीमंत होता, एवढा गरीब का झाला? मग आजोबा सुंदर उत्तर देतो. आजोबा म्हणतो, हा गरीब का झाला सांगू का? त्याच्या बापाने कौलं टाकली होती ना मंदिरावर, ती याच्या बापाने चोरली, त्याच्यामुळे हा खाली आला. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक माणूस आपापल्या कर्माचे फल भोगत असतो. भोगणे ते फल संचिताचे. एकदा संप्रदायाच्या नेमाने सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाली. 11 वाजलेले आहेत. आता फक्त 5 मिनिटं आपण घेऊ. सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाली. ज्याला हात आहेत त्याने हाताने टाली वाजवायची. 1-1 आहेत का 2-2 आहेत? 2 दिले देवाने. 4 दिले असते तर ते आले नसते कीर्तनाला. बाहेर फिरतात बघा ना. हा, 4 दिल्यानंतर ते पायरीवर बसतात. हा, भुंकत बसतात ना. हा, कुत्रा बनवल्यानंतर त्याला मंदिरात नाही येता येत. आता जर तुम्ही टाली वाजवले नाही तर देव म्हणेल, मी याला हाताच्या ठिकाणी पाय लावून देतो, पुन्हा माणूस नाही कुत्राच बनवून पाठवतो भिलवलीमध्ये.